नमस्कार सर्वांना, डान्सिंग मम्माच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. सो आज मी जाते आहे एवढ्या सकाळी पुण्याला MSDSचा शो करायला चाललेलो आहोत. आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि प्रवास सुरू झालेला आहे. सो येस, आता आम्ही थांबणार आहोत ब्रेकफास्ट करायला लोणावळा फूड कोर्टला. सो खाऊया काहीतरी, कारण खूप भूक लागली आहे, लवकर उठली होती म्हणून. सो येस आहे ब्रेकफास्ट मिसळपाव, ते फेमस मिसळपाव तिकडे श्रीकृष्ण वडापाव जो मिळतो तो तर घेतला नव्हता, बट येस मिसळपाव खाऊया आणि प्रवास पुढचा सुरू करूया. आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आता आम्ही निघत आहोत पुण्यासाठी. इट्स ऑलमोस्ट 9 वाईल बकवास लोक आहेत ते, प्लीज इग्नोर देम. 1 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे, बिकॉज लंच करून देन वी हॅव टू हेड टू कॉन्रॅड, जो आमचा व्हेन्यू आहे. सो लेट्स गो, बघूया पुढे काय काय होतं आणि काय काय मजा येते. लेट्स गो. सो येस, आता आम्ही पोचलेलो आहे कॉन्रॅड पुणे, जो आमचा व्हेन्यू आहे. स्टेज मार्किंग ऋषी आणि प्रफुल्ल 2 जण करत होते. बाय द टाइम येस सगळे थोडा वेळ रेस्ट करत होते. टेक्निकल करून आम्हाला पुढे जायचं होतं लंच करायला, नंतर मग बॅक टू हॉटेल आणि मग शोसाठी रेडी व्हायचं होतं. हा आहे आजचा अॅन्युअल एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 बाय टाटा AIA. आणि अगेन येस, आमची टेक्निकल सुरू झालेली आहे. वी मिस यू दी. या शोला पुन्हा दी नव्हती, बिकॉज ती आमचे जे दुसरे शोज होते तिथे बिझी होती, तिला वेळ नव्हता मिळत होता. बट तिला माहिती आहे की मी जरी नसली तरी माझी टीम खूप छान शोला परफॉर्म करणार आहे. आणि येस, वी लव्ह यू दी. मी लंचला आलेलो, पण जेवण इतकं चांगलं होतं की मी शूट करायला विसरले की आम्ही काय जेवले. बट ठीक आहे, ही आहे माझी संपलेली प्लेट. दीपिका, हाऊ वाज द फूड? आवडलं? काय खातेस? काय येते? काय येते? चिकन खीमा. ओ हॉट दीपिका पडुकोन, मिरजणकर आहे ती. या खाऊन मला असं वाटतं तुम्ही झोपणार आहे जाऊन आता. हा, ओ माय गॉड, व्हॉट अबाउट मटन थाली. काय म्हणजे एक्सप्रेशन काय. बरं, जोकचा पार्ट, ह्या सगळ्याचं बिल आहे ना ही देणार आहे, त्याच्यामुळे हिला पकडून ठेवावं लागेल. ही गेली तर आम्हाला भांडी घासायला लागतील. नरेश इज व्हेज ना नरेश, बिकॉज तो व्हेजिटेरियन आहे. गुड बॉय, नाहीतर आम्ही बघा. एनिवेज बाय. आता इट्स टाइम फॉर मेकअप. आता आम्ही हॉटेलवर जाणार आणि रेडी होणार आहे फॉर अ शो. लेट्स गो. सो मेकअप करून आता झालेला आहे आणि हा आहे आमच्या ॲक्टचा पहिला कॉस्ट्युम. सो गणपती ॲक्ट होता पहिला. सो येस, मी रेडी झालेली आहे आणि हा आहे असा कॉस्ट्युम. कसा वाटला तुम्हाला कॉस्ट्युम नक्की सांगा. हा कॉस्ट्युम आमची टीम, जी दुसरी टीम आहे जी रियादला असते सौदीला, ते लोकांनी हे कॉस्ट्युम तिकडे यूज केले होते. सो खूप छान आहे कॉस्ट्युम. सो चला रेडी होऊया. बाकीचे कॉस्ट्युम झालेला आहे, पण मला शूट करताना आलं बिकॉज वी आर इन हरी. So this is a costume for second act, which is ballroom. We're gonna start in next 30 minutes. आणि हा कॉस्ट्युम मला तिला गोप हवेची केसर. हा कॉस्ट्युम आहे आणि तू काय लावलायस दीपिका? संकेत, एवढे रिहर्सल नको करूस. स्टेजवर तेच होणार आहे, जे होणार आहे. बघा तुम्ही, हा संकेत आहे, प्रफुल्ल, दी लक्ष द्या. ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. हॅलो, काय माझ्या ब्लॉग मध्ये. सो दिस इज आवर थर्ड कॉस्ट्युम, लाईक इट्स अ कार्निवल ऍक्ट. आम्ही सगळे फुलपाखरू प्लस लावणी. नाही, लावणी नाही, हा कार्निवल ऍक्ट. दिस इज केळे वाली, नारंगी, ड्रॅगन फ्रूट आणि लाल चेरी. लाल चेरी. मी कोण आहे? ब्लू लागून. जामुन आहे. जांभळा जांभूळ असतो. ब्लू लागून.
व्यू लगून आहे. गाईज लेट मी नो इन कमेंट्स की कोण काय काय दिसतंय. आम्ही सगळे मोसंबी आहोत. सो स्टे ट्यून. थर्ड परफॉर्मन्स आहे, नंतर आम्हाला मुंबईला निघायचं आहे, डिनर पण बाहेरच आहे. सो स्टे ट्यून. बघूया अजून पुढे काय काय होतं. आजचा शो सुद्धा खूप छान झालेला आहे आणि आता मी जात आहे घरी मुंबईच्या दिशेने. सो हा व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लव्ह यू सो मच.